आवाज भरून बघा तिथे आवाज येऊन राहिले लई गप. ताप आल्यावर त्याच्यावर पाणी करून लावायचं. गाय ज्याची ताप जर आली ना याचं पाणी करायचं आणि लावायचं. कुठं लावा डोक्याला डोक्याला बघा टेन्शनमध्ये गेलं बरं का. तुला काय करू काय समजत नाही. तेव्हा कसं हसत एवढंच होता. हात बस तू दाखव. हा तू दाखव मोबाईल तू दाखव असा मामाकडे करतो घर. कोण आहे चांगलं दिसायला? नाना कोण आहे तुम्ही सांगा. तुम्ही तो येणार पडेल. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आज आहे गुढीपाडवा आणि मराठमोळं म्हणू शकतोय आणि हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे पण म्हणू शकतोय. आजपासून आपलं नवीन वर्ष चालू होतं आहे. तर आज आपल्या हक्काची एक यूट्यूब फॅमिलीला आपल्या फॅमिलीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आत्तापर्यंत तुम्ही नाही का आपल्या घरामध्ये फक्त 3 चेहरे बघितलेले आहेत, आजी, आजोबा आणि मला. तर आजपासून तुम्हाला घरामध्ये नाही का दर दिवस नवीन नवीन चेहरे बघायला भेटणार, कारण तुमच्या एवढ्या दिवसापासून कमेंट येत होत्या की पप्पा वगैरे बघायचे आहेत. आणि काल एक ताई आली आहे, आज एक येणार आहे आणि ते तिचे लेकरं वगैरे तुम्ही बघताना एवढे खुश होता ना. एवढे नवीन नवीन चेहरे बघायला भेटणार, तुम्ही एवढे खुश होणार आहेत ना. तर बघत राहा फक्त. एक वेगळाच माहोल राहील, कारण आनंद आणि हास्य हे थांबणारच नाही. आणि एवढा भारी ब्लॉग होईल ना, तुम्ही फक्त स्किप नका करू आणि शेवटपर्यंत बघत राहा. जस्ट आत्ता काय झालं आहे घरामध्ये ते तुम्हाला दाखवतो सकाळपासूनचं, आणि लाईव्ह पण काय चाललं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. माझी आंघोळ वगैरे होत तर नाही का आजीने आणि ते जुने दोघांनी बघू शकता की गुढी लावून घेतली. हे बघा आजीचा चोळीचा खण वगैरे लावला आहे, लिंबाचा पाला आणि घाटी वगैरे लावली. झूम करून दाखवतो, हे बघू शकताय. म्हणजे चालली देवपूजा. हे बघा आत्ता जस्ट आंघोळ वगैरे केली त्यांनी. तर गाईज बघू शकता बघा आपल्या आजीचा सण चालू आहे आणि आपली ज्योतिताई तिला नाही का मदत करून राहिली. लेकीबाई तुम्हाला पाड्याचं खूप खूप शुभेच्छा. 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 आजीने तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि बघा स्वयंपाक वगैरे चाललाय. आपलं बाळ इकडे खेळू राहिलंय बघा. कृष्णा हॅपी गुढीपाडवा बाळा. तो का कसा कॅमेरा कसा हाईड करतो बघा. हे बघ मग तरी कॅमेरा कसा दाखवतो. कॅमेराला हाईड करतो बरं का. लहानच होता काय रे बा. तेव्हा कसा हसत. एवढाच होता. हात बस तू दाखव. हा तू दाखव मोबाईल तू दाखव असा मामाकडे करतो धर. दोन्ही हाताने धर असं चुप 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 असं दाखव धर धर. तर आता आजी आणि आजोबाने हे बघा सकाळी गुढी पण बांधली आजीने ते अजून नैवेद्य दाखवू राहिले. रामकृष्ण हरी. ये ना पाय पडायला तिथे काय मला नैवेद्य वगैरे दाखवला. चल होती जो तीनचे काल आले ते खाली टाका खाली टाका. चिकुला कृष्णाला गंध लावला. मग दर्शनाला आले बघा, दूध घालायला आले ते आजी आजोबा दर्शनाला. बस बस जेवण जा. नाही जेवायचं नाही, पण मला नाही नाही घासाचं ते मम्मी काय म्हणतो सकाळी जेवलो का मग मला आता ऊन वाढत बोल सर 2 घास पैसे का. अयो बिस्किटाला पैसे का. बिस्किटाला मला दे ना मला दे ना मला दे. नाही द्यायचं. कोण दिले कोण दिले बाबानी सगळे कोण दिले. तर मोठे मामा येऊन गेले दर्शन घेऊन. आता छोटे मामा आले दर्शनाला. हे बघू शकता हे छोटे मामा. मोठे मामा गेले दर्शन घेऊन, आता हे छोटे मामा आहेत. इकडे बघते आता इकडे बघ पुऱ्याकडे चल जेवण करा. चला जेवायला आता. तर जेवण वगैरे बघू आजीने काय काय बनवलंय. अजून दुपारी परत सण बनवणार आहे बरं का. हे फक्त नैवेद्यासाठी बनवलं होतं. तर बघू शकता सगळे गुढीच्या नैवेद्यासाठी आजीने काय काय बनवलंय. गुळवणी बनवलंय, कुरडई, पापड, पुरी, बेसन. हे बघू शकता सगळे जेवू राहिले. आजी आपली अजून वाढूच राहिली. मला हे सांग आपल्या दोघांमध्ये दिसायला कोण चांगलं आहे, तू कमी आहे काय? कसं तोंड वाचले बघा. घ्या बघा पोच. कोण आहे चांगलं दिसायला? नाना कोण आहे तुम्ही सांगा.
तुम्ही तो येणार पडेल आग्र्या तोंड चालू मग आता तू पोरगा आहे हा मग काय म्हातारी आहे बरं कोण चांगलं लहानपणी मी चांगला दिसत होतो का मग कसा दिसत होतो गोष्टीला दिसत गोष्टोऱ्या गट्टुली गोष्टीला आतापर्यंत ना एवढं गरमत होतं घरामध्ये तर म्हटलं लिंबाखाली बाहेर जाऊन बसावं तर आम्ही सगळेजण लिंबाखाली इथं बसलो होतो आणि एकाएकी काय झालं काय माहिती डायरेक्ट ऊनच गायब झालं बघू शकताय बघा पूर्णपणे शिरळ पडलंय टाक पावसाचं वातावरण होऊन गेलंय पावसाचं वातावरण झालं पहिले एक काम करून घेतलंय पहिले नाही का सरपण वगैरे आणून ठेवलंय बघा चुलीपे सरपण वगैरे आणून ठेवलंय आणि आता काहीतरी घरात करते तुम्हाला दाखवतो बाई पावसाचा कोणता टाईम आहे काय की म्हणजे ह्या दिवसात पाऊस येत असतो का मग येतो लय बेकारचा पाऊस येत असतो वादळीचा पाऊस राहतो ह्या दिवसात हा अरे पण आता पण किती ऊन पडलं होतं लगेच गायब झालं मग हे बघू शकता गरजत आहे बरं का डायरेक्ट आवाज येऊ राहिलाय कोणाचं काय असो का नसो याचं बघा किती एन्जॉय चाललाय ऊन गेलाय ना तर खेळू राहिलाय आता हा मिरच्या याच्यात आता पाऊस येणार आहे मग मिरच्या लावायच्या झालं मिरचीच तयारी लगेच बाई मग चांगलं विकायला न्यायच्या मिरच्या हे बघा जालिंदर आलाय कुठे गेलता पायापर्यंत गेलो कुठं मोठाला कुठं मावठ्याला हा मावठा देवी म्हण ना मावठ्या काय यांचं किती धावपळ चालू झाली आजी कपडे वगैरे काढते आज बाबा पोते वगैरे टाकू राहिले लगेच पावसाळ्यामध्ये आमचे एवढे हालत खराब होते ना की जबरदस्त कारण इथे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना सप्पर होतं असं छोटं आणि त्याच्यावरती नाही की टाकलेलं होतं काड्या वगैरे तर इथून सगळं पाणी गळायचं खाली आता तरी पत्रे टाकले तर तरी बघू आता ह्यावेळेस काय होतं जर नाही तर चेंज करावं लागेल काहीतरी इकडनं साईडने पडदा वगैरे आणलेलाच आहे मी तसं लावायला पण बघू आता काय होतंय नाना ते मज्जा करू राहिले दोघं नाना ते आले की लई खुश होते बघू शकताय किती पाऊस आलाय जबरदस्त घरात पूर्णपणे तडतड आवाज येऊ राहिलाय पात्र्याचा नसतं एकदम जबरदस्त आवाज आलाय भरपूर मोठाला थेंब आहे ते बघू शकता किती मोठाला थेंब पडून राहिले आपली गुढी बघा डायरेक्ट पाऊस होताच अख्खी आपल्या आजीचं चुलीचं काय होतं काय माहिती हे बघा पूर्णपणे तीन चूल झाकून ठेवली बरं का तरी माहीत नाही आता काय होईल हे बघा लागलं गळायला इथून लागलं गळायला पूर्ण हालत जाम होऊन गेलं आज पत्र्याच्या याच्यामधून नाळीमधून पूर्णपणे पाणी वाहू राहिले स्पीड धरलं आहे पावसाने लाईट पण गेली सगळं गेलं आहे घरामध्ये फक्त आवाज चालू झाला आहे पत्र्यावरती तडतड आवाज येतोय तुम्हाला मी बाहेर पाऊस दाखवतो बघा पत्र्यावरती एवढा खतरनाक आवाज येऊ राहिला ना खतरनाक एकदम हे बघू शकताय जी बघा टेन्शनमध्ये गेली बरं का तुला काय करू काय समजत नाही आपल्याला काही वेळापूर्वीच आजी म्हणली होती ह्या दिवसामध्ये वादळ आणि वाऱ्यासोबत नाही का गाऱ्यांचा पाऊस होतो आणि बघू शकताय डायरेक्ट गारांचाच पाऊस आलाय म्हणजे जुना अनुभव आहे त्यांचा आजीच्या चुलीची हालत होऊन गेली बघू शकता एवढं पाणी साचलंय आणि सगळं चुलीवर पाणी गळतं हे परत रिपेअर करावं लागेल मला डायरेक्ट धार लागली इथं वारं पण सुटलंय वारं जबरदस्त सुटलंय काही त्याच्याच गाडी गोळा करून राहिलं बघा बाटलीमध्ये भरून राहिल्या सगळ्या गाडी गोळा केल्या त्यांनी हे बघा बॉटलमध्ये किती गाडी गोळा केल्या काय काय कशासाठी गोळा केल्या त्यात ताप आल्यावर त्याच्यावर पाणी करून लावायचं गायची ताप जर आली ना याचं पाणी करायचं आणि लावायचं कुठं लावा डोक्याला लावायचं ताप उतरून जाते म्हणून गोळा करून राहिला तो पाऊस चाललाय नाना त्यांचं काय चाललंय इकडं शांत गाडी खायला गाडी खायच्या गाडी बघा हे कसं बघू राहिलंय बाहेर आज तिथं आपली टेन्शनमध्ये गेली बाई तुला भविष्य कळत रे तू मागाशीच म्हणली होती गाडीचा पाऊस येईल आपली आजी मागाशीच म्हणली होती गाडीचा पाऊस येईल बघू शकता सगळं आता जबरदस्त आवाज येऊ राहिला आता खतरनाक आवाज येतोय वाढत चाललंय गस्तर चाललंय आवाज बघू शकता किती जबरदस्त चाललाय आवाज भरून बघा किती आवाज येऊ राहिले लय जबरदस्त दगडावणी गाडी भरून राहिले घरावरती काहीच बघू शकता काहीच झालंय डायरेक्ट पत्र तुटायची बारी आली आहे एवढे जबरदस्त गाडी भरून राहिले बघा डायरेक्ट फुलासारखं दिसतं एवढ्या गाडी पडली का बारीक होती ती मातीमुळे हे बघा पूर्णपणे गाडी आल्या आता इकडे बघू शकता सगळ्या गाडी आल्या
काय आहे? मी आतापर्यंत असं पाऊस कधीच बघितला नव्हता. एवढा जबरदस्त पाऊस झाला ना, डायरेक्ट पत्र्यावर नाही का तडतड तडतड आवाज होत होता. मला वाटत होतं पत्र तुटते. आणि तुम्ही बघू शकता गुढीचे नाही का जे आपण हे लावत असतो ना त्याची घाटी, ती घाटी डायरेक्ट पाणी होऊन गेलं. एवढं जबरदस्त गारी होत्या. हे बघा गावातलं पाणी वगैरे किती आलं इकडे डायरेक्ट. आपल्या घरच्या पाणी बघा डायरेक्ट इथं तलाव होऊन गेलाय छोटा. इकडून सगळं पाणी येतंय. हे बघू शकताय किती पाणी आलंय गावातून. डायरेक्ट नदी झाली इथे छोटी गंगा. एवढा पाऊस आलाय ना, डायरेक्ट एवढं ऊन होतं आणि एक एवढा पाऊस आला ना की डायरेक्ट नुसतं पाणीच पाणी झालंय सगळीकडे. घरात दारा सगळीकडे पाणी झालंय. पत्र तर डायरेक्ट नाही काय झालं, लिकेज झाले. तर बघू शकता आवाज अजून पण येतोय वरतून बरं का विजांचा कडकडाचा. घराच्या समोर काय झालं ते तुम्हाला दाखवलं, पण घराच्या पाठीमागं काय झालं ते पण दाखवतो. हे बघू शकता हे पपया वगैरे नाही का डायरेक्ट डॅमेज झाले. आता एवढ्या गाऱ्या लागल्या ना त्याला डायरेक्ट त्याच्यातून ते पपईचं चीक असतो ना ते निघलाय. पाऊस तसा खतरनाक होता. आपल्याकडे ऊन एवढं पडत होतं ना का डायरेक्ट नाही का मातीवर पाय जर ठेवलं ना विदाऊट चपल्याचा तर डायरेक्ट चटका बसत होता. पण बघू शकतात आता काय झालं डायरेक्ट एकदम नाही का सुगंध सुटला आहे मातीचा. आणि हा सुगंध ना का एवढा भारी असतो ना कितीतरी महागाच्या सेंटपेक्षा भारी सुगंध असतो मातीचा. कारण पावसाचं तुम्हाला कधी पण माहीत असेल गावाकडे जर पाऊस जर झाला ना ते मातीचा एक सुगंध असले भारी येत असतो. बघू शकताय वांगे वगैरे सगळे झालं नाही का पाणी नव्हतं दिवसाचं सगळं पाणी पाणी झालं याच्यामध्ये. पण कढीपत्त्याला एवढा मार लागला आहे डायरेक्ट कढीपत्ता झोपून गेला आहे. हे बघा कढीपत्त्याच्या फांद्या डायरेक्ट वाकल्यात. गारच तेवढे होते डायरेक्ट. 2 मिनटं म्हणा तुम्हाला शूट वगैरे करून सगळं दाखवतो काय झालं आहे. तर परत बघा परत पावसाने नाही का चालू केला लगेच यायला. आवाज लई येऊ राहिला आहे. आपल्या आजीची चुली होती डायरेक्ट स्विमिंग पूल झाले. ते बघा इकडे पण एवढं पाणी साचलं, इथं पण एवढं पाणी साचलं आहे. चुलीच्या आतमध्ये पण सगळं पाणी गेलं असं बरं का. आता आजीला नाही का 1-2 दिवस काहीच करता नाही. हे सगळं ओलं झालं आहे. हे बघा हे सगळं तिने कालच सारून घेतलं होतं तर एवढे खड्डे पडले डायरेक्ट सगळं नाही का उकणून गेलं. हे सगळे पोपडे वगैरे सगळे निघले. तर एवढं सारून वगैरे घेतलेलं आजीचं सगळं वेस्ट केलं आहे. तर तरी टेन्शन आहे आता की म्हणा एवढं सगळं. आणि पत्रे वगैरे बी टाकले त्याचा पण काही फायदा नाही झाला. मला असं वाटतं परत एक चेंज करावं लागेल. आणि पत्रे बघा हे तुटलेले होते बरं का. पण मी तरी चांगले जे पत्रे होते ना ते इथे टाकले होते तरी पण हे पत्र्याच्या येत ना हुकामधून पाणी आलं आणि डायरेक्ट चुलीवरती सगळं. आणि इथं आपण काऊ वगैरे लावली होती मी तर हे बघा कसं झालं गेलं सगळे. बाहेर सगळीकडे वल्लं झालं होतं म्हणून म्हटलं घरात जाऊन बसावं. तर हे बघा डायरेक्ट माझ्या वरतीच पाणी गळायला लागलं. ना कसे IT मध्ये झोपले तर. आणि इथं हे बघा ना इथून पाणी गळून राहिले. पिशवतून म्हटलं तर शांत बसावं डायरेक्ट डोक्यावरतीच पाणी पडून राहिले सगळं. यांचं दोघींचं काय चाललंय बघा. ज्योतीने नाही का आजीला मुरणी आणली. पाऊस चालू आहे ना आतमध्ये बघा आपल्या आजीने चहा बनवलाय. गारी पडत गारी या चहा घ्यायला वरतून नाही का थंड पाऊस पडतोय आणि खाली बघा गरम गरम चहा आहे. आजीने बनवलाय बघा एकदम गरम चहा आहे. त्यात बी एक गार पडली काय काय नाही. खरंच स्वर्गातलं सुख आहे. लय भारी वाटतं. बाहेर पाऊस चालू आहे आणि बघू शकता शेवग्याची भाजी आणि भाकरी ज्योतो आणि आजी दोघे जण बनवून राहिलं. एवढं लवकर कोण बनित बाई 3 वाजलेत आताशे. पाऊस येतोय. मग काय होतं मग पावसात पुढे भाकरी खावा मग आता जवळ गॅस चलन तवर घालते भाकरी द्यायचं. गॅस थोडाच राहिलेला आहे. गॅस संपण आता माया वाटायचं का नाना जाऊ दे. बघा शेवग्याचा मसाला आणि भाकरी बनवून राहिलं दोघे जण. तर गाईज आज की एवढा पाऊस आलाय की कधी वाटलं पण नव्हतं की आजीने सांगितलं तसंच झालं नेमकी. आणि पावसामुळे नाही का चूलवरती सगळं गळालं आहे त्याच्यामुळे आजी आणि आजी होतो नाही का आतमध्ये गॅसवरती स्वयंपाक बनवून राहिले आता. आणि मला वाटत नाही की आता लाईट येईल. जर लाईट वगैरे आली आणि जर पाऊस वगैरे जर थांबला तर नेक्स्ट पार्ट मी शूट करून ठेवतो आणि लगेच अपलोड करेल. तर आत्तापर्यंतचा ब्लॉग कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा.
आणि नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना जर जमलं तर शूट करून ठेवतो, नाही जर जमलं तर हाच आपला आजचा ब्लॉग समजून घ्यावा. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.